हा सुरुवात करा सर. आज 17 तारीख आहे. 17/3/2011 रातेगाव. पॉप्युलेशन आमची लगभग 2934 आहे. तुमचं नाव नाही सांगितलं सर. विजय रघुनाथ शिंदे. अच्छा सर, गावामध्ये अंगणवाडी आहे का? आहे ना. किती अंगणवाडी आहेत? 3. किती प्रत्येकी मुलं येतात? 4. प्रत्येकी किती मुलं येतात अंगणवाडीत? प्रत्येक अंगणवाडी मध्ये ऍव्हरेजली 18 ते 20 मुलं. प्राथमिक शाळा आहेत का? आहे ना. किती आहेत? ती आहे 1ली ते 7वी. किती मुलं येतात? त्याचं पट भरेल साधारण 384 काहीतरी भरेल. शाळेत किती शिक्षक आहेत? हॅलो. हा, प्रत्येकी शाळेत किती शिक्षक आहेत? 7 येतात. माध्यमिक शाळा आहे का? माध्यमिक म्हणजे 8, 9, 10 असं ना. हो आहे ना मॅडम. किती आहेत? त्याचं 8, 9, 10 एकच वर्ग आहे. किती शिक्षक आहेत? 4 आहेत मॅडम. आणि मुलं किती येतात? तिथं पोपट साधारण 180 काहीतरी. 7वी नंतर मुलं शिक्षण सोडतात का? तसं तर एवढं ऍव्हरेज नाहीये मॅडम. काय असं अपंग व्यक्तींसाठी शाळा आहे का? अपंगासाठी नाही मॅडम. गावामध्ये कुठे कॉलेज आहे? नाही, कॉलेज नाही मॅडम. प्राथमिक आरोग्य केंद्र आहे? आरोग्य केंद्र पण नाही मॅडम. आशाताई आहेत का गावात? आशा? हा. हॅलो. तसं डोस पाजण्यासाठी किंवा प्रेग्नेंट आमच्यापासून एक 3 किलोमीटर पिंपळगाव म्हणून तिथे ते आमचं आरोग्य केंद्र आहे. तिकडचे लोक तिथे येऊन पोलिओ वगैरे काय डोस असेल तर दिवसाभराचा कार्यक्रम करतात आमच्या. किंवा प्रेग्नेंट पहिल्या असतात तर त्यांचं जे आहे त्यांचं ते ऍड इथे इश्यू करतात आणि तिथं पिंपळगावला बोलून त्यांचं चेकअप होतं आरोग्य केंद्रामध्ये. अच्छा, बालमृत्यू किंवा डिलिव्हरी दरम्यान महिला ज्या माता असतात त्यांचं मृत्यूचं प्रमाण काय आहे? नाही मॅडम, असं एवढं काय अजून तर मी आता 6 महिन्यात तर काय माहिती नाही. सर्वसाधारण आजार कोणते? सर्वसाधारण मॅडम अशाच असं काय असं हे नाहीये एवढं की मध्ये फक्त डेंग्यूच एक आमच्या डेथ झालेला आहे. बाकीच असं काही विशेष आजार नाही जाणवत. अपंग व्यक्ती किती आहेत गावात? अपंग स्टुडंट्स मध्ये माहिती मॅडम मला फक्त 2च स्टुडंट. कोणतं अपंगत्व आहे त्यांना? एक डोळ्यांनी थोडस हे आणि एक पायानी हे झालेलं आहे. लहान मुलांचं काय हॉस्पिटल वगैरे? नाही मॅडम. ऍम्ब्युलन्स आहे? नाही मॅडम. HIV काय प्रमाण? HIV मॅडम आमच्याकडं आता जो डेथ झालेले त्यांची आता 2च पेशंट आहेत. किती टक्के लोक शेती करतात आणि किती टक्के लोक शेतीशी निगडीत आहेत? आमच्या इथं मॅडम पाणी नसल्यामुळं शेतीचा फार मोठा प्रॉब्लेम आहे. तसं शेतीच आमच्या इथं सगळ्यात जास्त प्रायोरिटी शेतीलाच आहे. आमच्या इथं कमर्शियल असं काय नाही. कोणती धान्य पिकवतात? आमचं कांदा मॅडम, गहू याच्यात जास्ती, बाजरी वगैरे. आणि पालेभाजीचा सीजनल असतो तो त्याच्याकडे पाणी येतो. पर कुटुंब किती एकर शेती असेल? पर कुटुंब 20 गुंठे मॅडम. ऍव्हरेज सांगितलं मॅडम. हा, टक्के पर्सेंटेज अंदाजे पाहिजे मला. हो. शेतकऱ्याचं पर एकर इन्कम वार्षिक इन्कम काय असेल? 45,000. शेतावर काम करणाऱ्याला किती रोजगार मिळतो? मेल असेल तर त्याला 100 रुपीज जातात आणि फिमेल असेल त्याला 70 रुपीज जातात. असा फरक का सर? फरक मी पण नाही सांगू शकत मॅडम. शेतीला कोणत्या माध्यमातून पाणी मिळतं? नाही मॅडम, सगळ्याला इंडिव्हिज्युअली ज्याची सोय आहे त्याचप्रमाणे. असं आम्हाला काय आमच्याकडे काय गव्हर्नमेंट तर्फे काही हे नाहीये. आम्हाला प्यायचंच फार मोठं प्रॉब्लेम असल्यामुळं शेतीसाठी खास ज्याचं आहे त्याची ऐपत आहे त्यांनी तसं बोर वगैरे विहीर वगैरे करून केलेलं आहे. शेतकऱ्यांनी कधी गावामध्ये आत्महत्या केलेली आहे का? नाही मॅडम. गावात दारिद्र्य रेषेखाली किती लोक आहेत? मॅडम BPL 94 आहेत मॅडम. अच्छा, गावामध्ये नरेगा आहे का? नरेगा
आहे का? नदी काय म्हणजे सरकारकडून वार्षिक 100 दिवसाची रोजगार हे असते, आपल्याला रोजगार मिळतो 100 दिवसाचा वर्षातून. तर हो नाही हो म्हणजे तुमचं गव्हर्नमेंटची स्कीम आहे ना हो मॅडम ती हो काय? हो. नाही तसं काही झालेलंच नाही मॅडम. आमची ते लोक ते फार कमी पैसे असल्यामुळे काम करत नाही ते. बरं. गावामध्ये कामासाठी स्थलांतर होतं का? कामासाठी स्थलांतर म्हणजे कामासाठी लोक दुसऱ्या गावात जातात का? दुसऱ्या गावात हे जातं मॅडम, सीझनलाच जातं फक्त कांद्यासाठी, खुरपण्यासाठी वगैरे जो असतो ना त्याच्यासाठी जातं. अच्छा. पिण्याचं पाणी तुम्ही काय उपलब्ध होतं? पिण्याचं मॅडम आत्ताशी मला आता हे 6 महिने झाले मी सरपंच होऊन. त्याच्या आधी तर काही सोय नव्हती. मी आत्ताशी आमचं ऍक्शन प्लॅन मध्ये गाव नसल्यामुळे मला फार मोठा प्रॉब्लेम आहे. आता ऍक्शन प्लॅन मध्ये गाव ते सामील करून मग मला पुढे ती स्कीम वगैरे राबवायची आम्हाला. त्याच्यासाठी आम्ही ते पंचायत समितीमध्ये सगळे आमचे पेपर सबमिट केलेले आहेत. पण आता सध्या मग पाणी लांबून आणावं लागतं की? सध्या मॅडम आमचे जे ग्रामपंचायतचे जे 7-8 बोर आहेत, आता हे उन्हाळ्यात ड्राय पडतात काही, पण काही चालतात व्यवस्थित. तर त्याच्या थ्रूच आम्ही सप्लाय केलेले आहेत. म्हणजे प्राईम लोकेशनला असे जिथं वस्ती जास्ती असल्यामुळे तिथे नळकोंडाणा काढून आम्ही तिथं हे केलेलं. आणि हापशेत आमच्याकडे एक गावठाणात 3-4, त्याच्यावरनं लोक भरतात पाणी. नैसर्गिकरित्या पाणी मिळतं का गावाला? नैसर्गिक म्हणजे नदी, तलाव वगैरे काय? नदी वगैरे काहीच नाही. आमच्याकडे एक पाझर तलाव आहे, पण तो पण फक्त 6 महिनेच टिकतो. त्याच्यात तो पण ड्राय पडतो. मग पिण्यासाठी जे पाणी मिळतं ते स्वच्छ असतं का? हो, त्याचं आम्ही ते तुमचं जे सरकारी आहेत ते आरोग्य केंद्राचे चव्हाण म्हणून ते येऊन चेक करत असतात पाणी सारखे. किती टक्के लोकांच्या घरात संडास आहेत? मला वाटतं आम्ही जवळजवळ, जर आदिवासी लोकांचं सोडलं तर सर्वच आहे मॅडम. आता आदिवासींचं फक्त थोडं त्यांचं स्वतःचं घर नसल्यामुळे त्यांना थोडासा प्रॉब्लेम आहे, पण किती टक्के लोक संडासाचा वापर करतात? हो, सगळे मोस्टली मॅडम. आता कोणीच राहिलेलं नाही तसं न करणार. महिलांना पुरुषाच्या बरोबरीची वागणूक मिळते का? 100% मॅडम. 6 महिने झाले आमच्याकडनं तर होतीये. त्याच्या अगोदर सुद्धा मला काय असं जाणवलं नाही की होत नाही म्हणून. असं अनुसूचित जाती जमातीमधील लोकांना समान वागणूक मिळते का? हो मॅडम. काहीच त्याच्यात आमच्यात राशा गावात आमच्या असं कधी जाणवलं नाही मला ह्याच्या अगोदर सुद्धा. 18 ते 30 वयातील तरुणांच्या काय समस्या आहेत? आता जे 18 आणि 30 ते सगळे कामगारकडे म्हणजे ह्याच्यासाठी गेलेले. शेती लोक पोरं करत नाही, म्हणजे असं मी जाणवलंय मला. बाकी सगळे कामगार वर्गाकडेच वळले असते. किती लोक दारूच्या व्यसनात अडकलेले आहेत? मॅडम आता 25% असेल मॅडम. अच्छा. आणि दिवसाला किती खर्च येत असेल साधारण एका व्यक्तीला? दिवसाला? हा, दारू पिण्यासाठी. दारू पिण्यासाठी साधारण एका व्यक्तीला किती खर्च येत असेल? किती टक्के लोक तंबाखू खातात? नवीन बॅच मध्ये तर नाही सांगतात मॅडम. ओल्ड बॅच मध्ये 70% सांगू शकतो. किती खर्च येत असेल? खर्च? हा, तंबाखूचा खर्च काय सांगायचा मला माहिती आहे. तंबाखू किती गोष्टी. गावामध्ये बायका दारू किंवा तंबाखू याचं व्यसन आहे का बायका? दारूचं नाही, पण तंबाखूचं आहे बायकांना. 25% देईल मी त्याला. गावामध्ये बँक आहे का? बँक मॅडम पतपेढी एक. अच्छा. किती पतपेढी आहेत? एकच. बचत गट किंवा महिला मंडळ आहेत का? बचत गट आहेत मॅडम. मला वाटतं साधारण 9 बचत गट. पुरुष बचत करतात का? पुरुषांचं आहे मॅडम. तसं सगळे कामगार वर्ग असल्यामुळे आहे बऱ्यापैकी सेविंग आहे. कुठे करतात बचत? मॅडम आता तर सगळ्यांची डेव्हलपमेंट नसल्यामुळे सगळ्यांनी बचत ह्याच्यातच काढलेली आहे. बचत म्हणजे आपल्या शेतीच परत घेतात. कोण आपल्या शेतीमध्ये पाईपलाईन टाकतात. आता सच काही इन्शुरन्स केले काही बरेच लोकांनी. आता नवीन आले ट्रिंकल काहीतरी, मी त्याच्यात बरेच जणांनी आमच्या लोकांनी पैसे अडकून ठेवले. बरं. महिला बचत करतात का? महिला बचत गट तर मॅडम आता समोर दिसतात आहे, पण बचत कितपर्यंत करतात असं आमच्या पतपिढीमध्ये किंवा असं नाही. पोस्टात करत असेल तर म्हणजे पोस्टात जास्ती करतात, पण मला पोस्टाचं ऍव्हरेज माहिती नाही किती करतात तिथं बचत. गावापासून जवळच्या शहरात जाण्यासाठी चांगला रस्ता आहे का? हो, रस्ता आहे मॅडम आम्हाला. गावामध्ये चांगले रस्ते आहेत का? हो, आहेत मॅडम.
गावात लाईट आहे? आहेत पण फार MCB फार घाळ म्हणजे हे फार म्हणजे एवढं सर्व्हिस भेटत नाही मला. अच्छा, लोड शेडिंगचं प्रमाण आहे? हो आहे मॅडम. किती आहे? मॅडम आता तर थोडंसं कमी आहे, तरी 4 तास वगैरे आहे, पण पूर्वी तर 8 दिवस जात होता आमचं. त्याच्यामुळे पाण्याचं फार मोठं नुकसान होतं, शेती वगैरे सगळंच ते होतं. साधारणतः किती टक्के घरांमध्ये मोबाईल आहे? 90% सांगेल मॅडम. किती टक्के लोक वर्तमानपत्र वाचतात? 50%. आणि किती टक्के लोकांच्या घरी कम्प्युटर आणि इंटरनेट आहे? नेट नाहीच आहे मॅडम कोणाकडं. एखाद्या घरी असेल तर माहिती नाही, पण नाहीच आहे माझ्या हिशोबाने, नाहीच आहे. नेटचं मला कुठंच काय दिसलं नाही. कम्प्युटर 5% असेल. ग्रामपंचायतीचा लोकांना कसा फायदा होतो? ग्रामपंचायतीच्या लोकांना ग्रामपंचायत गावात असल्यामुळे त्या ग्रामपंचायतीचा लोकांना कशा प्रकारे फायदा होतो? त्यामुळे जागेवरच सगळं भेटतं त्यांना. दुसरं ग्रामपंचायतीचं काही इन्कम सोर्स नसल्यामुळे ग्रामपंचायत पण काही एवढं डेव्हलपमेंट करत नाही. आता मी म्हणजे आल्यापासून आम्ही बाहेरनं सगळे फंड जमा करूनच आम्ही कॉन्क्रीट रस्ते वगैरे बनवते. ग्रामपंचायतचे ग्रामसेवक असतातच रोज तसे, पण जास्तीत जास्त ग्रामपंचायतचं काम काय फक्त दाखल्यांच्याच लोकांना हे होतं. आणि आता नोंदी वगैरे मृत्यू आणि जन्माची, त्यामुळे ते रोजच असल्यामुळे आणि हार्ट ऑफ द म्हणजे गावाच्या मध्येच एकदम ग्रामपंचायत, त्यामुळे सगळ्यांना सोयीस्कर आहे ग्रामपंचायत. समजा सर एखाद्या सरपंचाने अवॉर्ड द्यायचा आहे, तर त्या सरपंचांच्या अंगी कोणते गुण असायला हवेत? काम करून घ्यायला मॅडम गुण राहायला पाहिजे. दुसरं काय, आता मी ऍव्हरेजली बघतो तर बॅनर आणि पेपरच्या ऍड मध्ये सरपंचाने एवढे पैसे घालवले सगळ्या, ते माझं वेस्ट ऑफ सगळं म्हणजे टाइम आणि मनी वाचतोय तो. आणि ऍक्शन्स बघतो तर 0 आहे मॅडम, काहीच ऍक्शन्स नाही. आता थोडस ऍक्शन्स पण व्हायला पाहिजे. ज्या गावात काहीच नाहीये तिथे ऍक्शन केली तरच तो सरपंच, नाही तर सगळंच आहे. तुम्हाला इन्कम सोर्स म्हटलं काय त्या गावाला तरी सरपंच आईचं सगळं भेटतं. जसं आता इन्कमच काय नाही आणि तुम्हाला काहीतरी करून दाखवायचं गावासाठी, तरच तो सरपंच.